आता आपण पाहूया पुनर्विकास प्रकल्पात पारदर्शकता कशा पद्धतीने बाळगावी लागते। पुनर्विकास प्रकल्पात पारदर्शकता बाळगत असताना त्यामध्ये जास्तीत जास्त सभासदांचा सहभाग कशा पद्धतीने होईल याची काळजी व्यवस्थापन समितीने घेतली पाहिजे। यामध्ये ज्या विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केल्या जातात त्याची माहिती सर्व सभासदांना पोहोचवली पाहिजे, त्याची पोच ठेवली पाहिजे। जास्तीत जास्त म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे किमान 2/3 सभासद प्रत्येक सभेस हजर असणे आवश्यक आहे। यानंतरही ज्या पद्धतीने ज्या टप्प्यावर पुनर्विकासाची प्रक्रिया पार पाडली जाते ते सगळे टप्पे त्याबाबतची माहिती सर्व सभासदास त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग अशा पद्धतीने पोहोचवली पाहिजे। आणि या पुनर्विकास प्रकल्पासाठी एक सोसायटीची वेबसाईट तयार करणे आवश्यक आहे आणि त्या वेबसाईटवर सर्व माहिती आपल्याला अपलोड करता येते। प्रत्येक सभासद त्यावरून ती माहिती प्राप्त करून घेता येते, त्याच्या प्रिंटआउटही घेता येतात। अशा पद्धतीने जर कारवाई केली तर प्रकल्पात आपण पारदर्शकता योग्य पद्धतीने ठेवू शकतो।